जीवनात संघर्ष केला सराणी, जीवनात संघर्ष केला सराणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी। तू घराचा आधार, तुझ्यामुळे झाला साऱ्यांचा उद्धार, पुरी सोसले तू नियतीचे घाव, ध्यासाने तुझिया जिंकला डाव। स्वप्न झाले साकार उघड आता पापणे, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी। बाबा बाबा काय झालं? काय होतं तुम्हाला? काय ना बेटा, होतं असं कधीतरी। प्राची, अगं तू गप्प काय आहेस? ताई, काय झालं प्राची? अगं बाबा कामाला गेले। काय? सावित्रीबाई, तुम्ही माझा सरळ सरळ अपमान करता। अपमान त्याचा होतो ज्याला मान असतो। हे बघा, तुमच्या मुलीच्या लग्नाविषयी मी तुम्हाला तुमचं मत विचारत नाहीये, सांगतेय। खरं तर तुमच्या बायकोनं आधीच ही सोयरीक मान्य केली। बाबा बाबा, अरे दादा, काय झालं दादा? याहू, यस, शेवटी आज मारली सेंचुरी। कशाचं सोयरं सुतक म्हणून नाहीये, हिचं आपलं नेहमीच आहे। एवढा पराक्रम करून घरी आलोय तर कोणाला काही कौतुकच नाही माझं। आपली तोंडे यांची नेहमी वाकडी। आलास? आई आज सेंचुरी मारली। अरे बाबा हळू, बाबांची तब्येत बरी नाहीये। त्यांना काय झालं? सांगते, सगळं सांगते, पण त्याआधी तू जेवून घेतोस का? दमला असशील ना? ठीक आहे, बस तू, मी तोपर्यंत जेवायला वाढते तुला। हा, सावकाश। मी डॉक्टर काकांना बोलवते। अरे अरे, मी केलाय फोन त्यांना, येतील ते। काय झालं यांना? हा, प्राची, डॉक्टर काका आले का बघ? होते। ताई, अगं डॉक्टर काका आलेत। चला ना काका लवकर। हो चल। काय? आत्या, मी बघते। डॉक्टर काका, डॉक्टर काका, काय झाले बाबांना? काहीच सांगितलं नाही तुम्ही। सुकन्या, घरी काही भांडण वगैरे झालं होतं का त्यांचं कोणाशी? नाही। बाहेर किंवा घरी नक्की काहीतरी झालंय ज्याचा त्यांना खूप धक्का बसलाय। धक्का? हो, सकाळी चेकिंगला आले होते तेव्हा त्यांचं ब्लड प्रेशर खूप लो होतं, आता खूप हाय आहे। आणि मी त्यांना बजावून सांगितलं होतं की घरी जाऊन विश्रांती घ्या, तरी ते कामाला गेले। त्यामुळं हा प्रसंग ओढवलाय।
आता आणखीन अशा काही घटना घडणार नाहीत ना, त्याची काळजी घ्या, नाहीतर त्यांना खूप त्रास होईल त्याचा. हो काका, आम्ही सगळे त्यांची काळजी घेऊ. हो, पण औषधं मात्र वेळेवर द्या. बाकी मी आहेच. थँक्यू. काका, तुमची फी? बघतो मी फीचं काय ते. चला चला. बाबा बरं वाटतंय ना आता तुम्हाला? नको त्रास देऊ. प्राची, जा जेवायला तू. ताई मी थांबते ना. अगं चिराग जेवून घेतोय, तू पण जा, जेव जा. जाग जा प्राची. आत्या, तू पण जेवून घे. नाही ग नको. उलट तूच त्या मुलांबरोबर जेवून घे. मी आणि वहिनी नंतर बसतो. हं? दूध. हो ना. दादा दादा दूध घ्यायचंय ना. हा नाही नाही असं नाही करून चालणार. थोडा असा वर होतोस का. हा हळू हळू हळू. हा हळू हळू. हळू सावकाश सावकाश दे. अगं जा ना, तूही जा. नको ग आनंद, नको मला ते काय. अरे हे बघ दादा, असं करून कसं चालेल. आता एवढी औषधं घ्यायची म्हणजे पोटात काहीतरी जायला हवं का नको. अगं पण नाही नाही असं नाही करायचं लहान मुलासारखं. चल चल घे, थोडंसं घे दूध. घे हळू. हा हळू घे हळू. हा बस ग बस. नको ग. असं नाही, थोडं आणखीन थोडं घे. आणखीन थोडं घे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. हा बस घे. हा आणखीन. नको. बरं 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 ठेवलं ठेवलं ठेवलं. हा आनंद आनंद. ठेवलं. तू असाच इथे बसून राहा. हं? मी आहे ना जरा सुकन्याला औषध घेऊन बोलवते इथे. हा बस. हा आई आई ग. नाहीतरी तुम्हाला मालकापुढे आशेनं वाट पाहत उभं राहायची सवयच म्हणा. राहा, तुम्ही उभेच राहा. माझी लायकी दाखवायला तुम्ही मला इथे बोलवलं. वा रे वा, तुम्ही तर असं बोलताय जणू काही तुमची सुकन्या 12 वर्षांची शाळकरी मुलगीच आहे. अहो, घोड नवरी झाल्यावर लग्न करणार आहात की काय तुम्ही तिचं? कुठून आणता हो एवढी मिजाज? तेही घरात खायची बोंब असताना एवढा माज दाखवताय? तुम्ही ज्याला माज म्हणताय त्याला आम्ही स्वाभिमान. स्वाभिमानाच्या गोष्टी फक्त श्रीमंतांसाठीच असतात. तुमच्यासारख्या फाटक्या माणसाला हे चोचले परवडणारे नाहीये. सावित्रीबाई तोंड सांभाळून बोला. त्यापेक्षा तुम्ही तुमची पायरी ओळखून राहा. अहो, तुमच्या पोरीसाठी करोडपती घराण्याचं स्थळ आणलंय मी. या स्वप्नांच्या दुनियेतून जरा बाहेर या पंत. डोळे उघडून बघा या जगाकडे. अहो, कवडी एवढी किंमत नाही तुमची आणि तुमच्या मुलीची. सावित्रीबाई तुम्ही माझा सरळ सरळ अपमान करतात. दौलतराव जहागीरदारांकडून तुमच्या बायकोनं 25,000 रुपये रोख घेतलेत. शिवाय एक साडीही घेतली आहे. तेव्हा आता तुमच्या मुलीचं लग्न दौलतराव जहागीरदारांशी लावून देण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाहीये. बाबा, बाबा काय होतंय? बाबा, डॉक्टर काकांना बोलू? बाबा, आत्या! आत्या! बाबा, बाबा, बाबा काय होतंय बाबा? बाबा, सुकन्या तुझी ही तेजस्वी कहाणी. सुने, रडू नकोस बाळा. काही होणार नाही बघ दादाला. हो आत्या, बाबांना काहीच होणार नाही. खरंच काही होणार नाही. अगं हिमतीचा आहे माझा दादा. खरंच.
सुने तू खूप लहान होतीस तेव्हा तुझी आई गेली. त्यावेळी दादानी तुला सांभाळली, सावरली. मग माझ्याच सांगण्याने त्याने विभावरीशी लग्न केलं. मीच सांगितलं त्याला लग्न करायला. मग पुढे काही वर्षांनी आमचे हे गेले अपघातात. तेव्हा माझ्या मागे पहाडासारखा उभा राहिला तो. आता सुनील, तू त्याच्या मागे पहाडासारखं उभं राहायला हवंयस. त्याचा तुझ्यावरती विश्वास आहे बाळा. त्याच्या तुझ्याकडून अपेक्षा आहेत. आणि तुला माहितीये का, तुला तो मुलगी नाही मुलगा समजतो. अगं मुलगा. रडू नकोस आता. डोळे पुस. दादाला काहीही होणार नाहीये, कळलं? हो ना? तुझी देवपूजेला गेली आहे, तू पण जा कुठेतरी. बाबांना चहा देऊन येते. हा, घ्या. म्हणे मला मदत करते, ही असली मदत करणार आहे मला. जर तुम्ही लक्षात दे. काय कामाची नाही ही मुलगी. बाबा कसं वाटतंय आता? बरं आहे. बाबा तुम्हाला बरं वाटत नसेल तर मी नाही जात आज ऑफिसला. नाही असं नको करू. तू जा ऑफिसला जा. ताई, बाबा गरम गरम चहा पिऊन घ्या तर तरी येईल. हो. ताई, प्रकाशबाईचे कालचे पैसे द्यायचे होते. भाई, हे घे पैसे. हे काय भाई काय? एक तर प्रकाश तरी म्हण, तर पक्या तरी म्हण. खेचतेस का माझी? आपले कॉलेजचे दिवस संपलेत आत्ता. हो ना आता. अरे अभी अपन आम आदमी, सुबह उठने का, चाय मारने का, धंधे पे जाने का, एकदम रूटीन लाइफ. ठीक आहे, चल चल ठेव आता. हे स्टेशन पासून इथे यायला 15 रुपये होतात. माहित नाही का तुला? माहिती आहे मला, पण काल तू बाबांना स्टेशनवरून घरी सोडलं आणि त्यानंतर डॉक्टर काकांना त्यांच्या घरी नेऊन सोडलं. किती करतोस ना तू आमच्यासाठी. ठेव. हो इंजिनियर मॅडम, माहिती आहेत भरपूर पैसे तुमच्याकडे, पण सगळे व्यवहार पैशाने मोजता येत नाही, कळलं काय? ए चल चल, नाही तुझी 8वीत चुकेल. अरे पण प्लीज ठेव. ए भाई छोड़ा था तो भाई को ना गुस्सा आ जाएगा, समझे ना? तू भी ना. बरं ठीक आहे. रविवारी घरी जेवायला ये. हाँ, नहीं आएगा तो सुकन्या मैडम को गुस्सा आएगा. ये हुई ना दोस्तों वाली बात. ओके ओके चल मिलते हैं. बाय. सुकन्या तुझी ही तेजस्वी कहाणी. विभाग पायरी प्राची पाणी आण ग मला.
विभा 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 पाणी आहे ना का जरा आले आले अरे हो देते पाणी आलं भरायला ऐक पा- हो बाई ही बया इथं काय करते विभा विभा ग पाणी आहे आले आले दादा प्राची दादा प्राची दादा अरे पाणी हवंय का तुला थांब 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 तू हे घे सावकाश हा सावकाश सावकाश उठ. हे बघ सावकाश उठ. हा हळू 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 दादा हळू हळू हा बस का हा बस का हा थांब हा. बरं वाटतंय का आता हा हो आहे आहे सावकाश नमस्कार. अहो काय हे किती उशीर केव्हापासून हॉर्न वाजवतोय आम्ही. माफ करा जरा उशीरच झाला. हो जरा काय बिझी असते मी भरपूर काम आहेत मला. नाही आमचे हे जरा तुमचे हे आले होते ना काल. हो तेच तर सांगते ना आल्यापासून अंथरूण धरलंय. धरणारच. असा काही डोस दिला होता ना मी त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल त्यांना हे असं काहीतरी ऐकायला मिळेल म्हणून. काही नाही हो सगळी सोंग आहेत सोंग. काहीतरी निर्णय घ्यायची वेळ आली ना की हे कच खातात. मी आज नाही ओळखत आहे त्यांना. तुम्हाला सांगते मागे की नाही एकदा हे बघा मागे काय झालं पुढे काय झालं हे ऐकायला नाही आले मी इथं. आणि काय हो तुमच्या ह्यांनी कच खाल्ली म्हणून मी इतरांची बोलणी का खायची. तुम्हाला काय त्याचं फुक्कटचे 25,000 रुपये मिळालेत ना. अहो पण माझ्या मेलीचा जीव जातो इथं. आतापर्यंत सगळी कामं अशी चुटकी सरशी पार पाडली आहेत मी. तुमचं काम घ्यायची कुठून दुर्बुद्धी झाली मला कुणाच ठाऊक. बघताय काय अशा कृती करा कृती. हो मी करते काहीतरी. करते काय करते. अहो तुमचं नशीब त्या दयाळू दौलतरावांना अजून पैसे परत मागितले नाही. तसं झालं ना तर वांदे होतील तुमचे वांदे. नाही नाही मी तशी वेळ नाही येऊ देणार. मी घेते सांभाळून सगळं. सांभाळूनच घ्या. तुमच्या आणि दौलतरावांमध्ये सध्या मी आहे ना म्हणून तुम्हाला जास्त झळ पोहोचत नाही. एकदा मी बाजूला झाले ना की मग कळेल तुम्हाला. अहो बाई दौलतराव तुमचं जगणं मुश्किल करतील तेव्हा ती वेळ येण्याची वाट पाहू नका. कळलं. ओ पण मी काय म्हणते ते एकदा पण माझं ऐका ना. मी काय म्हणते मॅडम मॅडम ऐका ना मॅडम. अहो महत्वाचं काम दादाच्या तब्येतीपेक्षा महत्वाचं काम. मग झालं का. नाही म्हणजे ते सावित्रीबाई. सावित्री ती कशाला येते आपल्याकडे. हं कशासाठी येते ती. तिचं काय काम आहे तुझ्याकडे सांग ना मला. ताई मी एक बोलू. शिकून नंतर काय मला 5-10 हजाराची नोकरी लागणार आहे. त्यापेक्षा मी कॉल सेंटरमध्ये जॉब बघू का.